लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अखेर यश। सकाळी 8 वाजेपासून मूर्ती गिरगाव चौपाटीवरच रात्री 10:30च्या दरम्यान विसर्जन होणार। मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची माहिती। 31 तासांनंतर पुण्यातल्या मिरवणुका संपल्या। अलका चौकात भक्तांनी अभूतपूर्व गर्दी करत चालवली मिरवणूक। ढोल ताशाच्या गजरात वैविध्यपूर्ण देखाव्यांचंही सादरीकरण। मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही। ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। हैदराबाद जीआर ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसींविरोधी, मात्र आम्ही लढणार, हक्काचं रक्षण करणार, वडेट्टीवार ठाम। उद्याच्या बैठकीला येण्यासाठी ओबीसी नेत्यांनाही आवाहन। पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही। ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, जरांगेंचा निशाणा। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही। ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबईसह ठाण्यामध्ये देवाभाऊंचे बॅनर्स, मुख्यमंत्री शिवरायांना पुष्पहार अर्पण करत फडणवीसांचे फोटो। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन, तर श्रेयवादाच्या लढाईमध्ये नाही, आमच्यासाठी विकास महत्वाचा, शिंदेंकडून स्पष्टीकरण। संघाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरात पुतळा लावा। मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च। भाजपच्या कॅम्पेनवर संजय राऊतांची टीका। संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे, त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, भाजपच्या नवनाथ बन यांचा हल्लाबोल। कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पेन करा, मात्र जीआरची तातडीनं अंमलबजावणी करून नोंदींच्या आधारे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा। आम्ही पुन्हा तुमचं कौतुक करू, आभार मानू, जरांगेंची भूमिका। बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस एकाच बॅनरवर। देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक, लढाई जिंकली बरं का, असा बॅनरवर उल्लेख। बीडच्या मांजरसुंबा चौकात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने। लक्ष्मण हाकेंच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांकडून आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। परिसरात काही काळ तणावाचंही वातावरण। आमदार विजयसिंग पंडितांच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंचं शक्तीप्रदर्शन। ओबीसी बांधवांकडून हाकेंचं जंगी स्वागत, तर काही दिवसांपूर्वीच दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। पालकमंत्री नरहरी झिरवाळ हिंगोलीकडे लक्ष देत नाहीत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पालकमंत्री बदलण्याची सुद्धा मागणी। माढ्यातील राष्ट्रवादीच्या बाबा जगतापांच्या कार्यालयामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ। अजित पवारांनी बाबा जगतापांना समर्थन सुद्धा दिल्याचं दिसतंय, कारवाई व्हावी, दमान यांची मागणी। गैरसमजातनं हा प्रकार घडला। अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायम आदरानं वागवतात। महिला आयपीएस सोबतच्या वादावर जयकुमार गोरेंकडून अजित पवारांची पाठराखण।